नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये 4 वाजता अक्षराला फोन करतो आणि म्हणतो, अक्षरा काय घरी यायचं की नाही? अक्षरा म्हणते, हो बाबा निघालो आम्ही. दुर्गी पळत जाते आणि म्हणते, ताई. भुवनेश्वरी म्हणते, दुर्गे एवढं काय झालं? ती म्हणते, ताई अधिपती आणि त्या मास्तरनीने त्या लॉन्ड्रीवाल्याला 10,000 दिले आणि समधी रीत पूर्ण करून ते घरी यायलेत. ताई मला तर तोंडात मारल्यासारखं वाटतंय. हरलो आपण ताई, हरलो. तेवढ्यात 4 वाजता आवाज येतो, आवरा पटकन, सजावट चांगली झाली पाहिजे. अधिपती अक्षराची रिक्षा येते, ते खाली उतरतात आणि अक्षराला फोन येतो. अधिपती म्हणतो, आमच्या आईसाहेबांचा फोन असेल. अक्षरा म्हणते, नाही आमच्या आईसाहेबांचा आहे. आणि म्हणते, हो आई, अगं बोल ना. हो हो आम्ही घरी पोचलो, तुला नंतर करते आ. हसून म्हणते, आईला खूप आनंद झाला. अधिपती म्हणतो, साजिक आहे ना हो, आमचे आईसाहेब बी लई खुश असतील. अक्षरा जायला लागते तर तो, मास्तरीबाई असं नाही जायचं. तो हातात हात घेतो आणि म्हणतो, जोडीने जायचं. दोघं पण चाललेले असतात. आता अधिपतीला आठवतं 10 दिवसासाठी ते घराबाहेर पडलेले. तो अक्षराला बोललेला असतो, आमच्यासोबत जायला तुम्हाला भीती वाटत नाही, मग तुम्ही आमच्या संग असल्यावर आम्हाला कशी भीती वाटणार? अधिपती अक्षराला म्हणतो, मी जो विचार करतो तोच तुम्ही करायला ना. अक्षरा म्हणते, मी सांगू का तुम्ही कुठला विचार करताय? आपण जेव्हा घरातून निघालो तेव्हा किती पाऊस होता ना, पण आपलं त्याच्याकडं लक्षच नव्हतं. आपल्या डोक्यात एवढंच 10 दिवस कसे काढायचे, आणि आता बघा झाले पण 10 दिवस. अधिपती हसून म्हणतो, करेक्ट मास्तरीबाई, माझ्या बी डोक्यात तेच चालू होतं. पण तुम्ही मास्तरीबाई, तुम्ही बरोबर शब्दात मांडलं. मी बी सुरुवातीला घाबरलो होतो बरं का बाहेर पडायला. धाकधूक होती, कसं होईल काय होईल, पण झालं शेवटी. अक्षरा म्हणते, चला धनी. तो चला कारभारीबाई. आता सगळे नौकर ताटं घेऊन बाहेर जात असतात. दुर्गी आणि चंची अगदी भामट्यासारखे बघत असतात. चंची हळूच म्हणते, अगं बया, वरातच काढायची ठरवली वाटतं. दुर्गी म्हणते, नाहीतर काय, हे समजा जाऊन ताईला सांगायला पाहिजे. अधिपती बघ की मास्तरडीचं कसं ऐकायले. तेवढ्यात आजी औक्षणाचं ताट घेऊन खाली येत असते आणि तिच्या मागे 4 वास असतो. दुर्गी म्हणते, आता मोठ्या मालकांनी एवढी तयारी केली म्हणल्यावर अधिपती त्यांचंच ऐकणार. आजी म्हणते, काय गं, काय बडबडताय? दोघी पण म्हणतात, कुठं काय? आजी म्हणते, अजून कशी नाही आले? चंची म्हणते, आजे येत्याल ग येत्याल. आजी म्हणते, येत्याल काय येत्याल? फोन लावून बघ की. जावई बापू फोन लावून बघा की. 4 वास म्हणतो, येतील आजी, मला वाटतं पोचले पण असतील. बाहेर फुलांचा वर्षाव चालू असतो आणि अधिपती अक्षरा फुलावरून येत असतात. अक्षराचं पैंजण वाजतं. 4 वाजता आजी लगेच बाहेर जातात. तेवढ्यात भुवनेश्वरी वरून खाली येत असते. ती चंची आणि दुर्गीकडं न जाता बाहेर डोकते. अधिपतीला बघून तिला खूप आनंद होतो, पण तेवढ्यात तिचं लक्ष दोघांच्या हाताकडं जातं. अक्षरा आणि अधिपतीचा हात एकमेकाच्या हातात असतो. अधिपती म्हणतो, गोविंद आता काय फुलांनी आंघोळ घालतो काय? तो अक्षराला म्हणतो, काय भारी तयारी केली ना आईसाहेबांनी, नात खुळा. आजी म्हणते, नाही नाही, ही समधी तयारी जावई बापूंनी केली आहे. अक्षरा म्हणते, बाबा हे सगळं तुम्ही केलं? 4 वास म्हणतो, हो, एवढी मोठी लढाई जिंकून आलात तुम्ही, तुमचं स्वागत त्याला शोभेल असं व्हायला पाहिजे ना. पण अधिपती आजीला म्हणतो, आईसाहेब कुणीकडे आहे? आता मात्र भुवनेश्वरीला खूप हसायला येतं. पण आजी म्हणते, थांब थांब, हार घालत म्हणते, जग जिंकून आला सा. दोघांना पण हार घालते आणि तोंडावरून हात फिरवते. पण भुवनेश्वरीच्या पण डोळ्यात पाणी असतं. इकडे विद्या पण देवाला दिवा लावते आणि आभार मानते. अधिपती आतमध्ये येतो आणि भुवनेश्वरीला बघून म्हणतो, मास्तरीबाई. आता दोघं पण नमस्कार करतात. भुवनेश्वरी म्हणते, जग जिंकून आला सा. आम्ही जो आशीर्वाद दिला होता ना तो खरा करून आलात. आम्हाला लई आनंद झाला. आता मात्र चंची आणि दुर्गीचा चांगलाच जळफळाट होतो. अक्षरा अधिपतीला खुणवते. दोघंजणं आजीला नमस्कार करतात. अक्षरा बाबांकडे वळते, पण अधिपती भुवनेश्वरीकडे जायला लागतो. अक्षरा म्हणते, अधिपती. आता भुवनेश्वरी म्हणते, अधिपती, आणि खुणवते, नमस्कार करा. आता दोघं नमस्कार करतात. 4 वास म्हणतो, ह्या 10 दिवसात जसा संसार केला ना तसाच इथे करा. अधिपती अक्षराला खुणवतो, चला. भुवनेश्वरी म्हणते, थांबा. अक्षरा म्हणते, मॅडम काय झालं, काही चुकलं का? 4 वास म्हणतो, तुझ्या सगळ्या अटी नियम पूर्ण करून आले, आता काय? भुवनेश्वरी म्हणते, अहो काय चाललंय काय तुमचं?
थांबा की जरा. काय ऐकत नाही काय नाही, बोलत सुटताय. आणि काय हो सुनबाई, तुम्हाला काय झालं दचकायला? आमचे चिरंजीव एवढे जग जिंकून आले, त्यांना औक्षण नको करायला? दुर्गे चंचे. दुर्गे म्हणते, हा ताई, तुम्ही ती जा, त्यांचं ओवळणीचं ताट घेऊन या. अधिपती म्हणतो, कशाला स्वागत बिगत, एवढा हार घातला, दणका उडून दिलाय. भुवनेश्वरी म्हणते, असं कसं, तुम्ही जग जिंकून आलात. ती फक्त अधिपतीला औक्षण करते, याचा मात्र आजी आणि चारुहासला राग येतो. भुवनेश्वरी म्हणते, चला. दुर्गे म्हणते, नाव घ्या की. भुवनेश्वरी म्हणते, त्या रीत पाळून आल्यात, नवीन लग्न करून नाही आल्या. जा आणि त्या बाहेरच्या बायकांना बक्षीस दे. चारुहास म्हणतो, आयत्या पिठावर रेवगट्या वडायची तुझी सवय काय जात नाही? काही चांगलं काम करू दे, श्रेय तुलाच पाहिजे. अधिपती रागात म्हणतो, काही काही माणसांना आयुष्यभर काही काम न करता श्रेय घेत असतात. तसं आईसाहेबांना वाटत पण नाही आणि गरज पण नाही, कळलं का? आजी म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही इथंच बोलत बसणार का? ए पोरांनो, आधी देवीचं दर्शन तर घ्या. ते निघून जातात. भुवनेश्वरी चारुहासला म्हणते, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? अधिपती आणि आमच्यामध्ये कुणीच येऊ शकत नाही, अगदी त्यांचा जन्मदाता बापसुद्धा. भुवनेश्वरी जाते. अधिपती म्हणतो, मास्तरीबाईने पुरणपोळी अशी केली होती, आईसाहेब नाद खुळा. जे जे काय झालं अधिपती भुवनेश्वरीला सांगत असतो आणि त्यामध्ये अक्षराचं भरभरून कौतुक करतो. चारुहास म्हणतो, भुवनेश्वरी, तुझे नियम वगैरे लक्षात येत ना? भुवनेश्वरी म्हणते, आमचे कसले हो नियम? जी रीत आहे ती आम्ही त्यांना सांगितली. चारुहास म्हणतो, प्रथेचे नियम जे सोयीस्कर वापरलेत तू. आता तो बरंच काय बोलून म्हणतो, भुवनेश्वरी, तुला त्यांचं अभिनंदन नाही करायचं का? भुवनेश्वरी म्हणते, टाळ्या वाजूनच आनंद व्यक्त करायचा का, शाळेसारखं? हां, तशा पण ह्या मास्तरीबाई आहेत. तिच्या बोलण्यावर अधिपती स्माईल करतो. भुवनेश्वरी हसत म्हणते, ठीक आहे, मग तसं करूया. आणि टाळ्या वाजायला लागते. आता चंची आणि दुर्गी पण टाळ्या वाजवतात. हे अक्षरा बघते. चारुहास म्हणतो, मनापासूनच कौतुक कर, कारण जे तुला बघायचं होतं आणि यांना जमेल की नाही असं तुला वाटलं होतं, पण करून दाखवलं त्यांनी. बाहेर राहून संसाराचा गाडा एकमेकाच्या मदतीने पुढे नेला त्यांनी आणि अजून पण नेतील. त्यांनी सगळं सिद्ध केलं. त्यामुळे त्यांच्या संसाराला आता कोणी सुरुंग लावायचा विचार करत असेल तर हसून म्हणतो, ते नाही होणार आता. चंची आणि दुर्गीला लाज वाटते. चारुहास म्हणतो, काय अक्षरा, हे आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. त्यामुळे आपण एक घरगुती कार्यक्रम करतोय. आई, मला तुमची मदत हवी आहे. अधिपती म्हणतो, ओ, तुम्हाला काय कार्यक्रम करायचा ना, तो करा, मला काय मध्ये पडायचं नाही. आईसाहेब चला, मी झोपतो. तुम्ही ते अधिपती थांबा. अहो, कधी नव्हे ते तुमच्या वडिलांनी घरामध्ये सेलिब्रेशन करायचं ठरवलंय, त्यात मोडता नका घालू, त्यांचा हिरीमुडू करू नका. जा आवरून यावा. सुनबाई, जा तुम्ही पण आवरून यावा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.